मुख्य कारण असं आहे की इतर लोकांना जेवढा काळ मिळाला त्याच्या निम्मेच काळ मला मिळाला. कारण आमच्याकडे बीजेपीने सुद्धा ही सीट मागितलेली होती, शिवसेनेने सुद्धा ही सीट मागितली. त्याच्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये कोऑर्डिनेशन लवकर होऊ शकलं नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रचाराला खूप कमी वेळ मिळाला. हे असं असताना सुद्धा जो कमी वेळ मिळाला त्याच्यामध्ये मी एवढा प्रचार केला त्याच्याबद्दल मी आभारी आहे. खरं तर माझी ज्या वेळेला स्वतःची विधानसभेची इलेक्शन असते त्यावेळेला सावंतवाडी शहरातल्या जवळजवळ प्रत्येक भागामध्ये मी मिटिंग लहान लहान ऑफिसमध्ये मिटिंग घेतली. याची पहिला मी सगळ्यांना 4 ते 5 मिटिंग घेतल्या त्या सुद्धा जवळजवळ 15-20 तरी मिटिंग होतात. आणि मी यांनी लोक मला अपेक्षा नसते, सावंतवाडी तर माझ्या मागे ठामपणे उभीच असते. मी खूप त्यांच्यासाठी वेळ द्यावा अशी त्यांची अपेक्षा नसते, परंतु तरी पण मला भेटण्याची संधी ही त्यांना निवडणुकीच्या निमित्ताने मिळत असते. म्हणजे सावंतवाडीच्या प्रत्येक भागामध्ये जाऊ असतो किंवा प्रत्येक गावामध्ये गेलो असं कधीच झालेलं नाही की मी गावामध्ये गेलो नाही. राठीबाला पहिल्यांदा जसं झालं की मी पंचायत समितीची निहाय मीटिंग केली आणि यावेळीची लढाई अशासाठी सुद्धा महत्वाची होती की अनेक उमेदवार हे तिथून तिथं असं सातत्याने जे उड्या मारत होते त्या उड्या नेमक्या कळत नव्हत्या कुठल्या दिशेने जात आहेत. काही लोक म्हणजे आपल्याला पटणार नाही की काही लोकांना फडणवीस साहेबांचा फोन म्हणजे फडणवीस साहेबांचा फोन कधी आयुष्यात येऊच शकत नाही. त्यांचं माझ्यावर काय करा म्हणून फोन नाहीतर कसला फोन, अशा लोकांना कधी फोन सुद्धा येत नाही. त्यांचे ज्याला कंप्लेंट जातात गृहमंत्र्यांकडे त्याला त्यांच्या संदर्भात काय ऍक्शन घ्यायची हे ते निर्णय घेतात. आणि त्याच्यामुळे पालकमंत्र्यांनी तुम्हाला सांगितलेलं की हे जो 2 उमेदवार होते त्याच्यापैकी एकावर मनी लॉन्ड्रिंगची केस होती सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती केली, त्याच्यामध्ये काय ऍक्शन झाले नाही. दुसऱ्याच्या कोणी हडप केलेल्या केसेस होत्या त्याच्यावर काय झालं नाही. त्याच्यामुळे मला वाटतं की हे त्यांना चांगलं कवच होतं. सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे, वाईट लोकांना असलेलं कवच या निवडणुकीच्या नंतर घडून काय वाईट लोकांना त्याची शिक्षा द्यायलाच लागते आणि ती शिक्षा मिळाली पाहिजे याच्यासाठी मी नेहमी लढत असतो. आणि म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली की आपण अनेक चांगले लोक आपल्यामध्ये आले, हे बाळासाहेब आपल्यामध्ये आले बरोबर, आणि माझे 2 फरक राहिले बरोबर आहे ना. आणि एक राहिले राहिले आणि माझ्या 4 बरोबर होते, सुरेश बरोबर होते, एक विद्या बरोबर होते आणि एक आमचे मनीष दळवी ते दळवी होते प्राणी म्हणजे 3 परत आणि दोघांना तिघं खूपच भारी दोघांना हरवली. परंतु मी तुम्हाला सांगतो की प्रेम हे प्रेम असतं. शक्ती घ्यायची पक्षापासून आणि पक्षाच्या विरोधात स्थान ते अतिशय आणि त्याच्यामुळे अतिशय कठीण लढाई होती. त्याच्यामध्ये आदरणीय पालकमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, त्याच्यानंतर आदरणीय नारायण राणे साहेब यांचा खूप मोठा रोल, आदरणीय मुख्यमंत्र्यांचा खूप रोल माझ्या विजयाला. कारण माझ्या विरुद्ध एकच ॲलिगेशन कोणीही करू शकतो की मी जास्त वेळ आपल्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये येईल, कारण आज माझी मतदान झालेलं लगेच मला नॅशनल प्रेसिडेंट पाहिजे. तुम्ही येऊन सुद्धा मी ताबडतोब माझ्याकडे एवढं काम केलं, ताबडतोब भेटायला पाहिजे, ताबडतोब पेढे काहीतरी द्यायला पाहिजे, पेढे द्यायचे आज द्यायला काय हरकत नाही. आमच्या नंदू आहे ना सगळ्यांचे सगळे पिढी एकत्र करून ज्यांनी मेहनत केली सगळ्यांना वाटा म्हणून. तर मला आपल्याला एकच फॅमिली जास्त गमत करते मला माझी वाढवायला लागते हे जे काय आणि तुम्ही रागवलेले असता रागवले थोडीशी गंमत केली की मग थोडा लागतात.